भंडारा जिल्ह्यात 2 महिन्यांपासून कुठलीही वाळूघाट लिलाव नाही किंवा वाळू डेपो सुद्धा बंद आहे। मात्र जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू असून याच रस्त्यावर वाळू कुठून येतो असा प्रश्न निर्माण झाला आहे। एकीकडे सर्वसामान्य व्यक्तीला घर बांधकाम करायला वाळू मिळत नाही, मात्र शासकीय रस्ते बांधकाम करायला कंत्राटदार बिनधास्त वाळू चोरी करून रस्त्यांचे बांधकाम करत आहेत। कुठल्याही कंत्राटदाराकडे वाळूची रॉयल्टी उपलब्ध नाही, तर जिल्हा खनिकर्म विभाग डोळे झाकून पाहत असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे। याविषयी जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी यांना विचारणा केली असताना त्यांनी कुठल्याही कामाची रॉयल्टी नसल्याची कबुली दिली आहे, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे। भाऊ काय सांगाल, भंडारा जिल्ह्यात वाळूघाट बंद आहेत तरी सिमेंट रोडाचे बांधकाम झाडायला सुरू आहे। मी यापूर्वीही कदम साहेब, कोलते साहेब कलेक्टर असताना त्यांच्यासमोर हा विषय मांडला होता। आताही अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेबांच्या समोर हा विषय ठेवला की या जिल्ह्यामध्ये गोन खनिज बंद आहे, त्याला मंजुरी नसताना विविध शासकीय यंत्रणेकडून ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी रेती मुरुमाची आवश्यकता अशा प्रकारचे काम सुरू आहेत, तर ते कसे काय सुरू आहेत? कायदा असा म्हणतो की ज्या खातेप्रमुखांना प्रशासकीय मान्यता दिली त्याच्या अधीनस्थ असलेले जे काही कामं सुरू करायची असतील ते सुरू करण्यापूर्वी त्याच्या रॉयल्टीची मागणी, गोन खनिजाच्या रॉयल्टीची मागणी तहसीलदाराकडे केली पाहिजे, सक्षम अधिकाऱ्याकडे केली पाहिजे। पण तसा कोणताही खातेप्रमुख या जिल्ह्यातला करत नाही आणि प्रसंगी कंत्राटदार हे चोरीच्या गोन खनिज वापरतात। जेव्हा त्याचे बिल सादर होतात तेव्हा त्याच्या बिलातून रॉयल्टीची रक्कम काटली जाते। याचाच अर्थ त्यांनी चोरीच्या गोन खनिज वापरला हे सिद्ध होत आहे। आणि हे जर मायनिंग ऑफिसर आणि जिल्हाधिकाऱ्याच्या लक्षात येत असेल तर ही बाब त्यांनी आतापर्यंत थांबवली का नाही, हा सुद्धा प्रश्न आहे। आणि म्हणून मी अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव साहेबांना हे सांगितलं की तुम्ही सगळ्या शासकीय यंत्रणेची एक ठिकाणी बैठक बोलवा, त्यांच्याकडे जेवढे कामं मंजूर आहेत त्या कामाच्या प्रगती अहवाल मागवा। त्या प्रगती अहवालामध्ये किती कामं सुरू आहेत, त्या कामासाठी इस्टिमेट मध्ये प्रोव्हिजन किती किलोमीटरची होती गोन खनिजाची आणि त्याप्रमाणे त्याचे रॉयल्टीचे चार्ट तयार झाले आहेत का, शासनाने त्याला मंजुरी दिली आहे का गोन खनिजाला, आणि मंजुरी नसेल तर तो गोन खनिज कुठून वापरला जातो याची कधी चौकशी करण्याचा प्रयत्न केला का? हे सगळे विषय यांच्यासाठी आहेत। आणि मला असं वाटतं की शासन एकीकडे अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकतो, दुसरीकडे प्रशासनाला अडचणीत आणतो, त्यापेक्षा शासनाने 100% कायद्याचे पालन करण्याच्या अनुषंगानं आपल्या स्तरावर निर्णय घेतले तर मला असं वाटते की कामं करणाऱ्याला गोन खनिज वेळेवर उपलब्ध होऊ शकेल, त्यांच्या क्वारीच्या अप्रुव्हल वेळेवर मिळू शकतील आणि कोणीही अडचणीत सरकारी कर्मचारी अधिकारी येणार नाही। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच बैठक घेतली आणि प्रत्येक 15 दिवसाला याचा आढावा घेत राहिले तर ही वेळ येणार नाही आणि कोणावरही चोरीचे आरोप होणार नाही।